एजिलिस डायग्नोस्टिक्स ब्रॉट टू यू बाय स्पेशल रिपोर्ट. स्वतःला टेस्ट करत रहा. महाराष्ट्रात 65.2% मतदानाची नोंद. राज्यातील 4136 उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत कैद. 23 नोव्हेंबरला महाराष्ट्राचा महानिकाल. कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक 76.25% मतदान, तर मुंबई शहरामध्ये सर्वात कमी 52.7% मतदान. 23 तारखेच्या महानिकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष. पुणे जिल्ह्यात 61.5% मतदान, तर वडगाव शहरी सर्वाधिक 55.71%, तर हडपसरमध्ये 50.11%, सर्वात कमी मतदान. पश्चिम महाराष्ट्रात मतदानाचा टक्का 70%हून अधिक. सातारा, सांगली, कोल्हापूरसह सोलापूरमधील विधानसभा निवडणुकीसाठीचा मतदानाचा टक्का वाढला. मतदानाची टक्केवारी वाढते तेव्हा भाजपला फायदा होतो, त्यामुळे महायुतीलाही फायदा होईल, देवेंद्र फडणवीसांना विश्वास. टीव्ही9 रिपोर्टर पोलनुसार महायुती मवियात काटेकी टक्कर. महाविकास आघाडीला 136 ते 145 जागा मिळण्याचा अंदाज, तर महायुतीला 129 ते 139 जागा मिळण्याची शक्यता. टीव्ही9 रिपोर्ट्स पोलनुसार भाजप 81 जागांसह सर्वात मोठा पक्ष. काँग्रेस 50 जागांसह दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष होण्याची शक्यता, तर शिवसेना ठाकरे गटाला 44 जागांसह तिसरा क्रमांक. टीव्ही9 रिपोर्टर पोलनुसार इतरांच्या हाती सत्तेच्या चाव्या. पोलनुसार अपक्ष आणि इतरांचा आकडा 13 ते 23 पर्यंत जाण्याची शक्यता. दररोज स्वतःला टेस्ट करत राहिलं पाहिजे, कारण टेस्ट करूनच मनुष्य बरा होतो. म्हणूनच जेव्हा हेल्थ टेस्टचा प्रश्न येतो तेव्हा मी विश्वास ठेवतो भारतातील सर्वात मोठ्या डायग्नोस्टिक कंपनीवर, एजिलिस डायग्नोस्टिक्स. स्वतःची टेस्ट करत रहा. गरज पडल्यास अपक्षांना सोबत घेऊन सरकार स्थापन करू. एक्झिट पोल नंतर दीपक केसरकरांची प्रतिक्रिया. एक्झिट पोल नंतर भाजप ऍक्शन मोडवर. जिंकण्याची शक्यता असलेल्या भाजपच्या बंडखोरांशी पक्षाचे नेते संपर्क साधणार. विजयी बंडखोरांवरची कारवाई मागे घेणार असल्याची सूत्रांची माहिती. पी मार्कच्या एक्झिट पोलनुसार महायुतीला राज्यात 137 ते 157 जागा मिळण्याची शक्यता, तर मवियाला 126 ते 146 जागा मिळण्याचा अंदाज. इतरांच्या 2 ते 8 जागा येण्याचाही दावा. ZAIचा एक्झिट पोलनुसार महायुतीला 99 ते 119 जागा मिळण्याची शक्यता, तर महाविकास आघाडीच्या वाट्याला 90 ते 114 जागा मिळण्याचा पोलचा अंदाज. महाराष्ट्र विधानसभेचा लोकशाही रुद्रचा एक्झिट पोल समोर. महायुतीला 128 ते 146 जागा मिळण्याचा दावा, तर मवियाच्या 125 ते 140 जागा येण्याचा पोलचा दावा. एक्झिट पोलनुसार राज्यात 100% महायुतीचं सरकार येणार. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळांकडून विश्वास व्यक्त. एक्झिट पोल काहीही असू द्या, जनतेनं उठाव केला. राज्यात महाविकास आघाडीचा विजय निश्चित. ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवेंकडून विश्वास व्यक्त. आजची टेस्ट लंग्सची म्हणजे फुफ्फुसांची. एखाद्या व्यक्तीकडे किती ताकद आहे हे बाहुंनी नाही, फुफ्फुसांवरून कळेल. तुम्ही पण टेस्ट करा, वाढदिवसांना कामी येईल. त्यामुळे जेव्हा हेल्थ टेस्टच्या बाबतीत माझा भरोसा आहे भारतातील सर्वात मोठ्या डायग्नोस्टिक कंपनीवर, एजिलिस डायग्नोस्टिक्स. स्वतःला टेस्ट करत रहा. देवेंद्र फडणवीसांची संघ मुख्यालयात सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासोबत बैठक. महाराष्ट्र विधानसभेच्या पार्श्वभूमीवर 20 मिनिटं चर्चा झाल्याची माहिती. बारामतीच्या मतदान केंद्राबाहेर गोंधळ. घड्याळाच्या कार्यकर्त्यांकडून मतदारांना दमदाटी केली जात असल्याचा शर्मिला पवारांचा आरोप. शर्मिला पवारांचे आरोप दादांत खोटे. आमच्या कार्यकर्त्यांनी धमक्या दिल्या नाहीत. शर्मिला पवारांच्या आरोपानंतर अजित पवारांकडून मतदान केंद्रांची पाहणी. अजित पवारांनी आरोप फेटाळले. पोलिंग एजंट नसताना शर्मिला पवार मतदान केंद्रात कशा जाऊ शकतात? दादा गटाचा शर्मिला पवारांच्या मतदान केंद्रात जाण्यावर आक्षेप. बारामतीत सकारात्मक चित्र असेल, बारामतीकर ठरवतील किती लीड द्यायचं. अजितदारांची प्रतिक्रिया. अजित पवारच मुख्यमंत्री होणार, दादाच किंगमेकर ठरणार. जय पवार यांच्याकडून विश्वास व्यक्त. हा सर्व आकड्यांचा खेळ. अजितदारा मुख्यमंत्री होतील का या प्रश्नावर सुनेत्रा पवारांचं वक्तव्य. बारामती शरद पवार गटाचे उमेदवार युगेंद्र पवारांनी मतदान केलं. बारामतीकरांचा शरद पवारांवर विश्वास. मतदार नक्कीच आशीर्वाद देतील, युगेंद्र पवारांचा विश्वास. नांदेडमधील नायगाव मतदारसंघातील मंगनाळीमध्ये रात्री उशिरापर्यंत मतदान सुरू होतं. 2 वेळा कंट्रोल युनिट बंद पडल्यानं मतदान प्रक्रिया पडली होती बंद. पालघरच्या विक्रमगड विधानसभा क्षेत्रातील सुरेवाळ इथं इंटरनेट स्लो असल्यामुळे रात्री उशिरापर्यंत मतदान झालं. धीम्या मतदान प्रक्रियेमुळे मतदारांना ताटकळत उभं राहावं लागलं. मध्य नागपुरात ईव्हीएम मशीन नेणारी गाडी फोडली. अज्ञातांकडून ईव्हीएम मशीन नेणाऱ्या गाडीवर दगडफेक. बडकस चौकात कार्यकर्ते जमा झाले होते. पुण्याच्या भोर मतदारसंघात मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. कुठेही अनुचित प्रकार किंवा ईव्हीएम मशीन बिघाड नाही.
राम शिंदेंकडून पैशांचं वाटप होत असल्याचा रोहित पवारांकडून ट्विट करत आरोप. राम शिंदेंच्या नातेवाईकाकडे 5 ते 8 लाख मिळाल्याचा अंदाज असून कर्जतच्या लकी हॉटेलमधून पैसे वाटपाचा आरोप. रोहित पवारांकडून कारवाईची मागणी. अहिल्यानगरमध्ये भाजप आमदार मोनिका राजळेंना पोलीस बंदोबस्तात सुरक्षित स्थळी हलवलं. आक्रमक जमावापासून बचावासाठी त्यांनी स्वतःला खोलीत बंद करून घेतलं होतं. नवी मुंबईतील कोपरखेरणे भाजप कार्यकर्ता मारहाण प्रकरणी स्वराज्य पक्षाचे उमेदवार अंकुश कदम यांना अटक. 30 ते 35 जणांवर गुन्हा दाखल. सिंधुदुर्गमध्ये मतदारांनी उत्स्फूर्तपणे केलेल्या मतदाराचं नितेश राणेंकडून कौतुक. तर विजयाची हॅट्रिक मारणार असं लोकांनी सांगितलं. नितेश राणेंचं वक्तव्य. महायुतीचं सरकार बहुमतानं सत्तेत येईल. गिरीश महाजन यांच्याकडून विश्वास व्यक्त. मतदानाचा हक्क बजावल्यानंतर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया. सीबीआयकडून बिटकॉईन प्रकरणाचा तपास सुरू. बिटकॉईन प्रकरणात गौरव मेहताला सीबीआयकडून समन्स जारी. अजित पवार काहीही बोलतील पण तो आवाज माझा नाही. कालच खोट्या ऑडिओ क्लिपची सायबर क्राईमकडे तक्रार केली. सुधांशू त्रिवेदींनी केलेले आरोप सुप्रिया सुळेंनी फेटाळले. समोरासमोर चर्चा करण्यास तयार असल्याचंही सुळेंचं स्पष्टीकरण. बिटकॉईनबाबत ऑडिओ क्लिपमधील आवाज हा नाना पटोले आणि सुप्रिया सुळेंचाच. अजित पवारांचं वक्तव्य. बिटकॉईन विकून पैशांचा वापर केल्याचा रवींद्रनाथ पाटलांचा आरोप. तुरुंगातून आलेल्या व्यक्तीची नोंद कशाला घ्यायची. बिटकॉईन संदर्भातील सुळेंवरील आरोपावर पवारांचं एका वाक्यात उत्तर. बिटकॉईन संदर्भातील आरोपानंतर पटोलेंनी ऑडिओ क्लिप ऐकवली. व्हायरल ऑडिओ क्लिपमधला आवाज माझा नाही. पटोलेंचं स्पष्टीकरण. बिटकॉईन संदर्भातील आरोपांची चौकशी होऊन सत्य समोर आलं पाहिजे. बावनकुळेंकडून सुळे आणि पटोलेंवरील आरोपांच्या चौकशीची मागणी. बिटकॉईन संदर्भातील आरोप गंभीर. सखोल चौकशीतून सत्य बाहेर येणं जनतेचा अधिकार. सुळे आणि पटोलेंवरील आरोपानंतर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया. आपणवर विश्वास ठेवू नका. सुळे आणि पटोलेंवर झालेल्या बिटकॉईनवरील आरोपानंतर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया. कथित बिटकॉईन आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी शिंदे गट आक्रमक. बिटकॉईन प्रकरणाची सखोल चौकशीची शिंदे गटाची मागणी. बिटकॉईन प्रकरणात पटोले आणि सुप्रिया सुळेंवर आरोप. पुण्यात सचिन दोडकेंच्या विजयाचे बॅनर झळकले. सचिन दोडके शरद पवार गटाकडून खडकवासला मतदारसंघातून रिंगणात. सोलापूर शहर मध्य मतदारसंघात मतदान संपताच एमआयएम कार्यकर्त्यांचा फटाके फोडून जल्लोष. विजय आपलाच असल्याचं सांगत एमआयएमचे उमेदवार फारुख शाब्दींच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष. वाशिम शहरात मतदान प्रक्रियेदरम्यान मोबाईलनं व्हिडिओ रेकॉर्डिंग. हेमंत जीवनानींकडून सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल. पोलिसांकडून गुन्हा दाखल. कोणाच्या नादी लागत नाही आणि कोणी नादी लागलं तर त्याला सोडत नाही. मतदारांना दम दिल्यानं आपण दम दिल्याचं संजय शिरसाट यांचं स्पष्टीकरण. संभाजीनगरच्या अल्फान्सो मतदान केंद्रावर लाठीचार्जची घटना. ठाकरे गटाचे उमेदवार राजू शिंदेंचा लाठीचार्ज झाल्याचा आरोप. लाठीचार्जने तर राजू शिंदेंच्या काही काळ ठिय्या आंदोलन. शशिकांत शिंदे आणि महेश शिंदेंच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा. साताऱ्याच्या कोरेगावमधील भोसे मतदान केंद्रावर बाचाबाची. बीडमध्ये अपक्ष उमेदवाराचा मतदान केंद्रावरच मृत्यू. बीड मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार बाळासाहेब शिंदेंचा मृत्यू. हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाल्याची माहिती. साताऱ्याच्या खंडाळ्यात मतदान करतानाच हृदयविकाराचा झटका. मुरवे गावात मतदानकर्त्याचा जागीच मृत्यू. श्याम धायगुडे असं मतदानकर्त्याचं नाव. ठाकरे गटाचे कोपरी बाजपाकडीचे उमेदवार केदार दिघेंवर गुन्हा दाखल. दारू आणि पैसे वाटप केल्याचा दिघेंवर आरोप. शिंदे गटाच्या वर्षा भोसलेंच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल. पुण्याच्या शिरसटवाडीतील मतदान केंद्रावर दमदाटी. दत्ता भरणेंकडून पवार गटाच्या कार्यकर्त्याला दमदाटी केल्याचा अंकिता पाटलांचा आरोप. 100 मीटर परिसरात कार्यकर्त्यांना येऊ देऊ नका. भरणेंची दमदाटी. सायन कोळीवाड्यात पोलीस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक. प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकरांची पोलिसांसोबत शाब्दिक चकमक. काँग्रेस कार्यकर्त्यांकडून मतदारांवर प्रभाव टाकल्याचा भाजपचा आरोप. राज ठाकरेंच्या नावाने वरळी शिंदे गटाला पाठिंबा दिल्याचं बनावट पत्र व्हायरल. संदीप देशपांडेंच्या तक्रारीनंतर वरळी पोलिसात गुन्हा दाखल. गोंदियातील अर्जुनी मोरेगाव विधानसभेचे उमेदवार राजकुमार बडोलेंची मुलगी मतदानासाठी थेट इंग्लंडहून आली. वडील जिंकून येतील. श्रुती बडोलेंकडून विश्वास व्यक्त. एजिलिस डायग्नोस्टिक्स ब्रॉट टू यू बाय स्पेशल रिपोर्ट. स्वतःला टेस्ट करत रहा.